राहतील आणि विक्री ज्यांनी विकत घेतली त्यांनी धर्मदायची परवानगी आणायची या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे. आम्ही नोटीसपासून सुरुवात केली तर 14/2/2024 पासून आपल्याकडे काय रेकॉर्ड आहे का, त्यांनी काय प्रस्ताव दिलेत का, कोणाचे व्याज आहेत का, तर त्यांना आता आम्ही पत्र दिले. ते 2 दिवसात आम्हाला सगळी माहिती देतो म्हणले. आणि ह्याच्यावर आमची पहिली मागणी की ह्याच्यावर प्रशासक नेमावा आणि ही जागा जी आहे ती ज्या आहे त्या स्थितीत ती राहिली पाहिजे. ज्या विचाराने ही जागा होरा ज्या होत्या समाजसेविका, त्यांनी एक समाजाला एक वास्तू दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले होते की वरील संस्थेने ही जागा कधी भविष्यात विकू नये हे त्यामध्ये वाक्य आहे. आणि तिथं दुसरा कुठल्याही प्रकारे नाही, हे ट्रस्ट झालं. पण या ट्रस्टला ज्या मातेने ही संस्थेला जागा दिली होरा म्हणून त्यांनी त्यांनी कुल मुक्तार पत्र लिहून ठेवलं की समाजाला उपयोगाला ही जागा आली पाहिजे. पण त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तिथं भाडेकरी होते, मग ते भाडेकरी गेले. ती सगळी माहिती तुम्हाला आता मी आज अहिल्यानगरला दुपारी 4 वाजता जाणार आहे, त्यावर या आठवड्यात सगळी माहिती मिळेल. पण त्यांनी आता आम्हाला शब्द दिलाय की आम्ही ही जागा विक्रीला परवानगी देणार नाही. पहिला त्यांनी एक मुद्दा असा केला की तुमच्याकडनं पूर्णपणे तुमचा आता ह्या ठिकाणी अर्ज आलाय आणि तुम्हाला तुमच्या विचारात घेतल्याशिवाय, तुमचं म्हणणं घेतल्याशिवाय ते म्हणजे आम्ही ही जागा देणार नाही. आता राहिला जागेवरचा विषय, तर त्या जागेवर आता काळ्यांनी टॅक्स पावती काढलेली आहे. मग बेकायदेशीर बांधकाम आहे का, कोणी ताबा घेतलाय का, मग मुतांचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे का, ह्या सगळ्याची चौकशी 1-2-3 दिवसात आम्ही करतोय. आज आयुक्तांना भेटणार आहे, ते आता एक अर्ज तयार करतील. आम्ही एक लढाई म्हणजे ही समाजाची लढाई, ही कुठल्या व्यक्तीची नाही, कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या जातीची नाही, कुठल्या धर्माची नाही. अनेक छोटे मोठे समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचे प्रॉपर्टी समाजाच्या युवकांसाठी दिलं पाहिजे, समाजाच्या हिताकरता दिला पाहिजे. पण मधल्या काळामध्ये जमिनीचे वाढलेले बाजारभाव हे डोळ्यासमोर ठेवून बिल्डर आणि काही लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचे गैरव्यवहार करताना आपण बघतोय. तर आमचं म्हणणं की हे ट्रस्टचा जो कारभार आहे याच्यामध्ये सगळ्या समाजाने डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. जिथं जिथं समाजामध्ये अशी काही प्रवृत्ती घुसलेली असेल तर ती बाहेर काढून त्यांचा समाजापुढे त्यांचा आरसा आणला पाहिजे. आणि जी कोर्टाची लढाई, जी काही लढाई, त्यासाठी आम्हाला कधी त्यांनी बोलवलं. एक समाज हिताकरता या देशाची संपत्ती, पब्लिक ट्रस्ट म्हणजे देशाची संपत्ती आणि संपत्ती टिकवण्यासाठी आपल्याला लढाई ही लढावी लागणार आहे. मी मागच्या आठवड्यात 2 दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो आणि अनेक युवक हे जैन समाजाचे मला भेटले होते की त्यांना म्हणतो की आता भगवान महावीर सेना काढा, आता गरज आहे तुम्हाला. आणि व्यावसायिक लोक समाजातले काही हे नेत्यांच्या आजूबाजूला असतात, त्यामुळे ते धाडस करणार नाही. पण मी तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की आता महावीर सेना एकदा काढा. जिथं जिथं समाज अन्याय होईल, जिथं जिथं हे सगळे भ्रष्टाचारी लोक एकत्र येतील, त्यांना बाजूला करण्याचं काम त्या सेनेने करावं. आमदार जगताप यांनी ही जमीन घेतल्याचं सांगितलं जातं, काय त्यांच्यावर कारवाईची मागणी करताय? नाही, आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे काळे जे सांगतील का, मी अजून पूर्णपणे हे सगळं बघितलेलं नाही. त्या ठिकाणी मी सगळी माहिती घेतो. मला एक 2-3 दिवसात इथनं माहिती मिळेल आणि अहिल्यानगरमधून मिळेल. आणि ज्या दिवशी माहिती हातात येईल त्या दिवशी मी तुम्हाला सविस्तर करून काही शेवटी कागदपत्र हातामध्ये पाहिजे. पुण्यात अशाच पद्धतीने ही सगळे जमिनीचे व्यवहार, तुम्ही एचएनडी बोर्डिंगचं प्रकरण पाहिलं असेल. महाड वतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या पार्थ पवार यांच्या कंपनीनं विकत घेतल्या. अशा पद्धतीचा 500 रुपयाचा स्टॅम्प सरकारी जमीन आहे, सरकारी जमीन आहे. महाड वतनाची पूर्वी होती, नंतर सरकारी होती. नाही, याच्यामध्ये तो व्यवहार पूर्णपणे तपासला पाहिजे. कालच मी कुठल्या तरी चॅनेल मधनं ही बातमी ऐकली, मलाही बोलत होतो, पण अजूनही माझ्या हातात पूर्णपणे कागद आले नाही. पण मला अजितदादांचे चिरंजीव यांचं नाव आलंय, ते काय आता लपून राहिलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये दादा बी त्याच्यामध्ये लक्ष घालते असं वाटतंय. कारण जर असं जर चुकीचं केलं असेल तर दादांच्या निदर्शनात दादा ते निर्णय घेतील. आता त्यात निर्णय नाही घेतले तर आम्ही दादाला याच्यामध्ये लोकशाही म्हणजे दादांशी आम्ही चर्चा करू. परंतु जर असं झालं असेल, कारण एकच स्टॅम्प आपल्याला त्यांनी 500 रुपयाचा दिलाय, पण पूर्णपणे रजिस्ट्रेशन आता भेटल्यानंतर मला पूर्णपणे लक्षात येईल की 500 भरलेत का, त्याच्या अजून काय पावत्या आहेत का ते एकदा शोधलं पाहिजे. कारण आपल्याला दिसताना एकच पावती दिसते 500 रुपयाची, कधी पावती कुठली भरली, कुठला स्टॅम्प दिला हे अजून पूर्णपणे. सरकारी जमीन आहे, अशी खरेदी घेता येते? नाही, बघा ह्याच्यामध्ये सरकारी जमीन घेता येत नाही, घेतली कशी ती त्याला बघितली, पण हे सगळे कागदपत्र आता आपल्याला तपासावं लागतील. मुळात अजून एक विषय आहे की अर्थमंत्री राज्याचं खरं तर अर्थ वाढवण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं पाहिजे, पण त्यांचा मुलगा अशा जमिनी हडप करायला लागला.
नाही ना, आता मी परत एकदा म्हणतो की माझ्या हातात कागद येऊ द्या, मी बोलतो. कारण कागदच हातामध्ये नाहीत आणि कागद जर हातामध्ये नसतील तर परत पुरावे तुम्हीच मागता, तुमच्याकडे पुरावे नसतात, तुम्ही कसेही बोलता, हे तुम्हालाच उत्तर मला द्यावं लागतं. मग हातात पुरावे येऊ द्या, तुम्हाला उत्तर उद्या द्यायचं नाही तर तुम्ही म्हणा आत्ता बोलला मग दाखवा पुरावा, मी कुठं दाखवा, मला 1-2 दिवस वेळ द्या. तुम्ही आता तक्रारी अर्ज दिलेला आहे. ट्रस्टींनी विश्वस्त जे आहेत त्यांनी विश्वासाने काम करायला पाहिजे, पण तिथे कागदपत्र आले नाही असं धंगेकर म्हणतायत. प्रकरणात अजित पवार योग्य निर्णय घेतील असं देखील धंगेकर असं म्हणतायत. अहिल्यानगर जैन बोर्ड जमीन घोटाळा प्रकरण, अहिल्यानगर जागेची चौकशी सुरू असल्याचं रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे. तर आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.